मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली करण्यात आली आहे। नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देखील देण्यात आले। विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली आहे। सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरची दुसरीकडे बदली करा अशी मागणी त्यानंतर विद्यार्थ्यांनी केली आहे। मुंबई महापालिकेकडून सहाय्यक प्राध्यापकावर फक्त निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर फक्त बदली न करता आरोपींवर गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे। एका विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली। एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर आणखी 10 विद्यार्थिनींकडून तक्रार दाखल करण्यात आली। विनयभंगाच्या तक्रारीनंतर सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडून तपास करण्यात आला आणि तपास सुरू असतानाच मुंबई महापालिकेकडून सहाय्यक प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई झाली। फक्त निलंबन नको, सहाय्यक प्राध्यापकाची बदली करण्याची तक्रारदार विद्यार्थिनींची मागणी। निलंबित प्राध्यापकाला कॉलेजच्या आवारातच शासकीय घर दिल्याचा मनसेचा आरोप आहे। संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सीएम शिंदेंनी पालिका आयुक्तांसोबत चर्चा केली। नायरच्या डीनची तत्काळ बदली करा, शिंदेंनी पालिका आयुक्तांना हे आदेश दिले। प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करण्याच्याही सूचना देण्यात आल्या। सीएम शिंदेंच्या आदेशानंतर नायरच्या डीनची तत्काळ बदली करण्यात आली। आरोग्य क्षेत्रामधील अशा घटना गंभीर आहेत, कडक कारवाई करू असं शिंदेंनी म्हटलंय।